तर दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या आपण कक्षामध्ये देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे। मी पारगाव संघाच्या संघनायकाला देखील विनंती करेन की आपला 12वा प्रतिनिधी सामना सुरू होण्या अगोदर पाठवायचा आहे। तर नक्कीच दोन्ही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत। खूप मोठी स्पर्धा आणि या सामना देखील खूप मोठा आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची गर्दी देखील या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये नक्कीच असतील। तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय चिंचपाड्याचे माजी कर्णधार आदरणीय सुरेशजी किनी साहेब, आपणास विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल। प्रत्येक मान्यवराचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक वर्ग करत आहेत। प्रत्येक मान्यवरावरती कडक नजर आपल्याला पाहायला मिळतोय। आपली भारतीय संस्कृती जपत असताना आमचे आयोजक वर्ग चला देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे। तरी ते सलामीची जोडी ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले, पारगाव संघाचे 2 फलंदाज ॲज अ ओपनर मैदानामध्ये तैनात असतील। एका बाजूला आम्ही पाहतोय केतन मेहर आणि त्याच्या समवेत त्याचा सहकारी प्रफुल्ल मोकल। पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक फेकेल हरेश केनी। एक खूप चांगला गोलंदाज आहे, मात्र यावेळेस त्याची गोलंदाजी कशा प्रकारची होईल, एकीकडे पारगाव संघाचे फलंदाजी कशी करतील। पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन। पहिला चेंडू हरेश केनी राईट आर्म ओव्हर द विकेट। इथे मात्र केतन साठी हा पहिला चेंडू होता। पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा केलाय, लॉंग ऑफ प्रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी। डीजे मॅडी आज संपूर्ण दिवस खूप चांगली मेजवानी, सुंदर सुंदर गीतांची मेजवानी त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल। मात्र ते पहिल्या चेंडूवरती षटकाराला संघाचा ना आपलं वैयक्तिक खातं खोलत असताना केतन मेहर एक आक्रमक फलंदाज आणि आपली आक्रमकता पहिल्या चेंडूवरती दाखवले। इथे एक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथे कोणती धावसंख्या नसेल, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नसेल, निर्धाव चेंडूची ते सांगता होते। पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूची फेकी अप्रतिम फेकी केली। फलंदाज केतन मेहरला चेंडू समजला नाही, एक्रोजलाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र तिथे असफल ठरला, निर्धाव चेंडूची सांगता झाले। पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे केला जातोय, मात्र इथे चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय हरेश केनीच्या माध्यमातून। पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर पुढचे 2 चेंडू एका पाठोपाठ निर्धाव फेकले, चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळतोय। 3 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त होतोय, पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे। हरेश केनीवरती दिलेली जिम्मेदारी मात्र ती आता निभावत असताना 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात, राईट अप ओव्हर द विकेट। पुन्हा एकदा केतन मेहरसाठी पुढचा चेंडू। या वेळेस मात्र नक्कीच पंच आमच्यापर्यंत वळतायत, हा चेंडू ऑफस्टंप सोडून गेलाय, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय। हा चेंडू स्वेर अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एक बोनसच्या रूपानं धाव खर्च केले हरेश केनी या गोलंदाजानं। 7 धावा धाव फलकावरती लागला, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय, मात्र इथे एक धावेचा प्रयत्न केला जातोय, प्रयत्न सफल होतोय। एक धाव सहजपणे पूर्ण केली 2 फलंदाजांनी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय। केतन मेहर आणि प्रफुल्ल मोकल एक डावकुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज पारगाव संघाचा। एक धाव आली या चेंडूवरती, एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय। आमचे स्कोरर हर्षद भुईर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। एकूण धावसंख्या 8 धावा धाव फलकावरती। या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। येणाऱ्या 2 चेंडूंवरती हे 2 फलंदाज किती धावा जमवतील, आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतील हे पाहणं तितकंच गरजेचं असेल। प्रफुल्ल मोकल एक डावकुऱ्या हाताचा फलंदाज, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करत असताना, कारण डावकुऱ्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राइक एंडवरती असेल। हरेश केनी 5वा चेंडू फेकेल प्रफुल्लसाठी, 8 धावा धाव फलकावरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। हरेश केनी याचा पुढचा चेंडू प्रफुल्ल मोकल साठी। अप्रतिम चेंडूची फेकी, मात्र तितक्या ताकदीनं चेंडूला खेळून काढलंय, केवळ स्टेअर केलं होतं चेंडूला, तंत्राचा वापर केला होता। डीप
डीप मिड विकेट रिझन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात सतीश पाटील. एकच धाव, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. असं वाटलं होतं जी सुरुवात केतन मेहरने केली होती पहिल्या चेंडूवरती षटकारांना, त्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये हरीश किनी जास्त धावसंख्या खर्च करेल, मात्र त्यानंतर मिळवलेला कमबॅक, सुरेख गोलंदाजी. बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न, ताकद कमी वापरली, स्टेअर केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती चेंडू उचल फेकेल तोपर्यंत वेल होता, अवधी होता आणि तिथे 2 धावा सहजपणे कंप्लीट केल्या. षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय आणि पहिल्या सत्रामध्ये ज्यांच्या वाटेला फलंदाजी आले तो सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद. एकूण धावसंख्या 11 वरती. मात्र इथे आपण जो संघ पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतोय तो संघ मोक्ष प्रिन्स 11 पारगाव चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. एकूण 11 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी ॲज जो ओपनर अजूनही मैदानावरती आपला खेळ करत असताना प्रफुल्ल मोकल आणि केतन मेहर असे 2 फलंदाज. मात्र इथे दुसऱ्या षटकासाठी षटक आपण पाहतोय इथे मुकेश परमार याच्या हातामध्ये दिलंय. पहिलं षटक हरीश किनीनं फेकलं, मात्र मुकेश परमार कशा प्रकारची गोलंदाजी करेल. राऊंड ऑफ विकेट, गोलंदाज चेंडू फेकेल, बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. 1 बाउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेपेक्षा इथे काहीच मिळणार नाही. एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट. धावसंख्या एकूण पाहतोय 12 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ ताकदीचे आहेत. ती ताकद दाखवत असताना मैदानावरती खूप सारे प्रेक्षकांची गर्दी इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये. मुकेश परमार पुन्हा एकदा तयार असेल. आता मात्र ऑन स्ट्राईकवरती असेल केतन मेहर. यावेळी नक्कीच चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, कोणती चुकी नाहीये, मात्र ही मोठी विकेट सफल होतोय मुकेश परमार. इथे मात्र फलंदाज बाद होतोय केतन मेहर. प्रिन्स मोक्ष 11 संघाचा हा पहिला गडी बाद. एकूण धावसंख्या 12 वरती. खूप चांगली गोलंदाजी इथे मुकेश परमार याच्या माध्यमातून खूप मोठा गडी बाद करण्यामध्ये सफल होतोय. केतन मेहर सारखा फलंदाज बाद केला आणि केतन मेहरची जागा भरून काढतो नवीन येणारा फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती कुणाल तारेकर. प्रफुल्ल मोकल अजूनही मैदानावरती आपला खेळ करत असताना आपल्या संघासाठी कशा प्रकारचा खेळ करेल. मुकेश परमार पुन्हा एकदा तयार असेल. यावेळी चेंडूला स्टेअर केलाय. कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडूला केवळ ढकलून दिलाय. चेंडू जातो इथे 1 बाउंड सीमा पार. पंचांचा इशारा. या धन्यवाद डीजे. तर नक्कीच 4 धावा आल्या. 4 धावेच्या मदतीनं पुढे संघ पुढे सरकतो. एकूण धावसंख्या 4च्या मदतीनं 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलोय.
दुसरं षटक मार्गस्थ आहे मुकेश परमार याच्या माध्यमातून फेकलं जातोय। एकूण 3 चेंडू फेकले, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली आहे आणि 5 धावा खर्च केल्यात। अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील। राऊंड ऑफ विकेट पुन्हा एकदा प्रफुल्ल मोकलसाठी हा येणारा चेंडू। इथे मात्र ताकद वापरली आहे, चेंडूला ढकलून दिलंय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये। 1 बाउंस सीमा पार, एका पाठोपाठ आलेला हा दुसरा चौकार। तर नक्कीच आता मात्र प्रफुल्ल मोकल आपल्या बॅटचा फेन्स खोलत असताना चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय। सुरेख फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो, एका पाठोपाठ 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। एक मोठी धावसंख्या आता मात्र धावफलकावरती, चौकाराच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती लागल्यात। मात्र मुकेश थोडीशी खराब गोलंदाजी, तितकाच फायदा उठवतोय प्रफुल्ल मोकल हा फलंदाज। डावखुऱ्याचा फलंदाज आहे, ताकदीचे फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। अक्रॉस द लाईन बिग हिट केलाय, आक्रमकता सिद्ध केलाय, बॅटचा पेस कोल्लाय, चेंडूला ढकलून दिलाय। इथे मात्र सीमारेषे बाहेर मोठा फटका, 6 धावा। तर नक्की षटकार संघाची धावसंख्या 26 धावा। खूप चांगला क्रिकेट प्रफुल्ल मोकल बॅटचा फेन्स खोलत असताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आता बॅटची कडा घेतली, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतील, चेंडू उचलतील, फेकतील, तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट केल्यात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगली कामगिरी 2 फलंदाजाच्या माध्यमातून। मात्र इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय, 2 षटकांची समाप्ती। 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रिन्स अँड मोक्ष 11 पारगाव संघ जाऊन पोहोचलाय। 1 गडी बाद, एकूण धावसंख्या 28। मिळेल असं त्यांच्याकडे सेल्फ बिझनेसमॅन ते आहेत, परंतु भरपूर कमी स्पर्धा करतात, पण जिथे त्यांचा आवाज आम्ही ऐकतो आणि प्रेक्षक खुश होतात ही त्यांची खासियत। आणि त्यांचा संघ इथं खेळतोय त्यामुळे चांगलं जोश त्यांचं समालोचकांच्या माध्यमातून ऐकायला मिळते। येस संदीप अनकेनी, थँक्यू प्रवीण टेंबे। नक्कीच तर नक्की 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय। पहिल्या षटकाचा आपण विचार केला, हरेशनं फेकलं होतं, एकूण 11 धावा खर्च केल्या। त्यानंतर मुकेश परमारचं दुसरं षटक थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं। एक सफलता जरूर मिळवली, परंतु तब्बल 17 धावा खर्च केल्या, एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा हरेश किनी तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असेल। यावेळेस कुणालसाठी हा चेंडू होता, चेंडूची पाहणी केली नव्हती, सप्पल होऊन केल्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र इथे पूर्णपणे असफल, दांडी गुल। तर नक्कीच इथे कुणाल तारेकर फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढतोय। 4थ्या क्रमांकावरती प्रिन्सी अँड मोक्ष 11 संघाचा हा फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतोय। हा रिटर फलंदाज, आक्रमक फलंदाज इथे रोशन मेहर आपल्याला पाहायला मिळेल। मात्र ती आक्रमकता सिद्ध करेल का या मैदानावरती? एकूण धावसंख्या 28 धावा।
तर नक्कीच रोशनसाठी सुवर्ण संधी असेल. एका पाठोपाठ 3 षटकार लगावले तर विसुंब्याचे गोट्याभाई यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिकांचं मात्र आता इथे पारितोषिक आपल्याला नक्कीच इथे आता मात्र पाहायला मिळेल. मात्र तितकीच चांगली गोलंदाजी हरीश किनीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कुणाल तारेकर सारख्या फलंदाजाला बाद केला, दांडी गुल केली, त्यानंतर हा फेकलेला निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर असेल. आता मात्र कुठेतरी अडचणीमध्ये पारगाव संघ, त्या अडचणीतून दूर व्हायला लागेल. मात्र इथे मोठा अपीलाला दाद, इथे मात्र मोठी सफलता. बडी मछली जाल में सब मछुआरे खुश. रोशन मेहर याच्या पारीचा अंत. हा तिसरा गडी बाद प्रिन्सियन मोक्षिलवन पारगाव संघाचा. एकूण धावसंख्या 28. सुरेशजी केनी, कॅप्टन बाबा यांचे ते आगमन झालंय. मी कॅप्टनजी बाबा यांना विनंती करतो, माझे कर्णधार चिंचपाडा, की आपण मंचावरती या. आपला हार्दिक स्वागत. O2 कॉम्बॉक्स आमचे खास मित्र संदीपन केनी सर. नक्कीच प्रवीण, इथे मात्र प्रशंसा करावी लागेल हरीशाची. 3 चेंडू फेकलेत, कोणती धावसंख्या खर्च केलेली नाही. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक. यावेळेचा चेंडू एक क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र इथे चेंडूची पाहणी, चेंडूला पाहिलं नव्हतं. सफल केल्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे असफल. हा 4था चेंडू इथे निर्धाव फेकण्यामध्ये यश प्राप्त केला. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू एकूण 4 चेंडू फेकलेत, कोणती धावसंख्या नसेल. आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये पारगाव संघ पूर्णपणे जखडून ठेवलंय हरीश किनी या गोलंदाजांना, या फलंदाजांना. मात्र इथे थोडीशी दिशा भरकटली आहे. चेंडू हाफस्टंप सोडून गेलाय. पंच आमच्यापर्यंत वळतायत. स्वेर चेंडूचा इथे इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. खूप उशिरानं बोनसच्या रूपानं एक धाव आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. एक रुजलाय, दिशा दिले, तंत्र वापरला, युक्तीचा वापर. इथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नसेल. चेंडू जात आहे 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी खूपच उशिरानं आलेला हा मोठा फटका. चार आल्या, एकूण धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अंतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र बॅटची काड्या घेतले. एष्टी रक्षक चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 1 धाव शॉर्ट रन. पंचांचा इशारा येतोय. या नक्कीच ही एकच धाव असेल. शॉर्ट रन इथे पाहायला मिळाली. आमचे 2 पंच, अनुभवी पंच, खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. एका बाजूला आम्ही पाहता द्वारकानाथ सर आणि त्यांच्या संवेद जीवन गावण सर. नक्की 2 पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेत. त्यानंतर दीपक पाटील सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेमध्ये. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो प्रिन्सी अँड मोक्ष इलम पारगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलाय. तर वाकलन संघ कुठे जाऊ नका. यानंतर विजय संघ एकमेकांसमोर खेळणार. वाकलन संघ विजय संघ आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने कुंडवाल संघाला हरवलं, त्यामुळे वाकलन संघ आपण रेडी राहा, बी रेडी. यानंतर आपली मॅच असेल. आणि पारगाव संघ बघा आताच बामण डोंगरच्या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये पोहोचला आणि आपल्याला देखील शुभेच्छा असतील. आणि त्यात नंतर सचिन गायकर आपण देखील स्टेजवरती या. गायकवाड, सचिन गायकवाड आपलं देखील हार्दिक स्वागत. O2 कॉम्बॉक्स संदीप सर. तर नक्की 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा निमंत्रित केलं. 5 रन दिले इथे प्रणय केनी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 4था षटक, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकंदर आपण विचार केला 3ऱ्या षटकाचा, हरीश केनी अप्रतिम षटकाची फेकी केली. केवळ 6 धावा खर्च केल्या आणि एक मोठी सफलता देखील प्राप्त केली. रोशन मेहर सारखा फलंदाज बाद केला. मात्र इथे प्रणय केनी गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मोठा अपील. मात्र इथे
पंचांचा इशारा येतोय, फलंदाज बाद होतोय. इथे मात्र फलंदाज आम्ही पाहतोय प्रफुल्ल मोकल बॅक टू द पॅव्हलियन. 33 धावसंख्येवरती प्रिन्सी अँड मोक्ष 11 पारगाव संघाचा नजराने ते आपल्याला पाहायला मिळतोय. जी गोलंदाजी तिसऱ्या षटकामध्ये हरेश केनीनं केली होती, जी गोलंदाजीची सुरुवात हरेश केनीनं केली होती, त्याच प्रकारची सुरुवात इथे प्रणय केनी हा गोलंदाज करतोय. पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता, ज्या फलंदाजानं एकूण 8 चेंडूचा खेळ केला, 18 धावा जमवल्या आपल्या संघासाठी. असा फलंदाज बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलंय. प्रफुल्ल मोकल फलंदाज बाद झाला, त्याची जागा भरून काढतोय नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती प्रवीण मोकल. मात्र प्रणय केनी चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजाची, मात्र शेवट कसा असेल हे पाहणं देखील गरजेचं असते. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रवीण साठी हा चेंडू होता, स्टेअर केलंय, चेंडूला दिशा दिली आहे. रोशन पाटील तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र फेकी थोडीशी खराब केली होती. इथे एकच धाव येतोय, एका धावेपेक्षा इथे काहीच नाही. एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 34 धावा, चौथं षटक मार्गस्थ आहे. 35 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे कुठेतरी आक्रमकता सिद्ध करावी लागेल फलंदाजांना. आपल्या संघासाठी मोठी धावसंख्या जोडायची असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. मात्र ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण गोलंदाजी इतकी चांगली होत आहे. सुंदर गोलंदाजी गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. संघ नाही जी जिम्मेदारी देतोय गोलंदाजांवरती, ती जिम्मेदारी चोखपणे निभावत असताना दिवाश 11 चिंचपाडा संघाचे हे गोलंदाज प्रणय केनी पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट तयार असेल. यावेळेचा चेंडू ताकदीचा कमी वापर केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ प्रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि लेझी क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. आणि बघता बघता इथे 4 धावा कंप्लीट करतायत. काय चाललंय मैदानावरती? लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट, आणि या चेंडूवरती आल्या 4 धावा. थोडीशी खराब गोलंदाजी, थोडीशी खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली होत आहे, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजाला मिळत नाहीये. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीची फेकी, त्याचा परिणाम दिवाश 11 चिंचपाडा संघ भोगतोय. 4 धावा, 4 धाव्यांच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 39 धावा धाव फलकावरती. चौकार पाहायला मिळाला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या षटकाचा विचार केला 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक असेल. प्रणय केनी एक चांगला गोलंदाज, तितक्याच चांगली प्रकारची गोलंदाजी, त्याच्या माध्यमातून मात्र ते क्लीन बॉल्ड मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये फलंदाज प्रवीण मोकल बाद होतोय. प्रिन्सी अँड मोक्ष 11 संघाचा हा 5वा गडी बाद. एकूण धावसंख्या कंटाळा येणार नाही, कारण डीजे मॅडी यांच्या माध्यमातून सुंदर गीतांची मेजवानी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. रायगड मधला सुप्रसिद्ध डीजे मास्टर डीजे आलं का मॅडीचं नाव ऑटोमॅटिक येतं. मात्र ते फलंदाज बाद होतोय. अमीर हा फलंदाज बाद झालाय. प्रवीण मोकल अजूनही मैदानावरती. दुसरा नवीन फलंदाज मात्र नीरज तारेकर मैदानावरती आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी इथे प्रणय केनी याच्या माध्यमातून चांगली सफलता प्राप्त केली. अजून या षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडू अजूनही शिल्लक. या चेंडूवरती काय रहस्य असेल, किती आकडा असेल या चेंडूवरती? क्रुझलाईन केल्याचा प्रयत्न, मात्र इथे क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न इथे जरूर केलाय. मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत लेग बाईच्या रूपानं या 2 धावा आल्या. षटक क्रमांक 4 समाप्त आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर इथे आम्ही पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणारा संघ प्रिन्सी अँड मोक्ष 11 पारगाव संघ जाऊन पोहोचला. एकूण 5 गडी बाद 41 या धावसंख्येवर.
खूप मोठी संधी असेल येणाऱ्या चेंडूवरती, मात्र त्या संधीचं सोनं करता येईल का या फलंदाजाला येणाऱ्या चेंडूवरती? सूरज भोईर मात्र संधीचं सोनं केलंय. फ्री हिट चेंडू होता आणि त्या चेंडूला धुडकावून दिलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू घेईल प्रिन्स अँड मोक्ष 11 पारगाव संघाच्या 50 धावा कंप्लीट. खूप चांगला क्रिकेट, मात्र खराब गोलंदाजी त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना फलंदाज प्रवीण मोकाल. खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू नो बॉल फेकला, 3 धावांचा बोनस दिला. त्यानंतर फ्रेजच्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. 50 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा ती दिशा निवडली आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल तोपर्यंत चेंडू जाते टू बाउन्स, सीमा पार. हा चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी सूरज भुईरच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं स्लॉगवरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या हाणामारीच्या षटकाचा पुरेपूर फायदा उठवत असताना हे 2 फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता, तितक्या ताकदीनं खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतोय एका पाठोपाठ दुसरा चौकार. एकूण चेंडूंची फेकी असेल 3 चेंडू फेकलेत, त्यामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. तब्बल 17 चुकीची गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठत असताना चांगली कामगिरी. चौकारानं संघ जाऊन पोहोचला एकूण 58 धावसंख्येवरती. मागच्या 4 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, मात्र इथं सूरजचं खराब गोलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. त्याचा फायदा उठत असताना मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण झेल इथे जमिनीला दान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या चेंडूवरती. चांगली कामगिरी आपली, मात्र आक्रमकता सिद्ध करत असताना दोन्ही संघ पुढे सरकतोय. एकूण धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचले. या षटकाचा विचार केला तर अजूनही अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. सूरज भोईर राईट ओव्हर द विकेट. प्रवीण मोकाल ऑन स्ट्राइकिंगवरती बिग हिट केलाय, मात्र इथे चेंडूने उंची घेतली, अंतर कमी गाठला. झेल खाली रोशन पाटील होता, कोणतीही चुकी नाही, अप्रतिम झेल पकडलाय. मात्र इथे प्रवीण मोकाल फलंदाज बाद होतोय. 58 या धावसंख्येवरती 60 या धावसंख्येवरती हा 6वा गडी बाद होतोय पारगाव संघाचा. एकोणीस धावांची वैयक्तिक खेळी, चांगलं योगदान. मात्र इथे स्टेअर केल्या चेंडूला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला जातोय. एकच धाव, एका धावेपेक्षा काहीच नाही. षटक क्रमांक 5 सुद्धा समाप्त होतोय. पहिल्या सत्राची समाप्ती आणि पहिल्या सत्रामध्ये त्यांच्या वाटेला फलंदाजी आली होती तो प्रिन्स अँड मोक्ष 11 पारगाव संघ. एकूण धावसंख्या आपण पाहायला मिळतोय 61 धावा आणि 62 धावांचं भलं मोठं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये देवांश 11 चिंचपाडा संघासमोर. मात्र इथे आमच्या मान्यवरांचं आगमन. चिंचपाडा गावचे माजी कर्णधार आदरणीय सुरेशजी किनी साहेब यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर नक्की सामन्याकडे बोलूया आपण. पहिल्या सत्राची ते समाप्ती होतोय. ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आली होती प्रिन्स आणि मोक्ष पारगाव 11 या संघानं एकूण धावसंख्या ठोकली ती म्हणजेच 61 आणि 62 धावांचं भलं मोठं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये देवांश 11 चिंचपाडा संघासमोर ठेवलंय. तर 5 षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 62 धावांचा पल्ला देवांश 11 चिंचपाडा संघ पार करेल का? या 2 संघांपैकी कोणता संघ विजय असेल? या 2 संघांपैकी कोणता संघ स्पर्धा सोडेल? या 2 संघांपैकी कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल? हे ऐकण्यासाठी आपण बोलतोय
तारागावचा एक जबरदस्त आवाज मराठी भाषेमध्ये रोशन पाटील याच्याकडे. तत्पूर्वी संधी देऊया डीजे मॅडीसाठी. अतिथी देवो भव आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ती संस्कृती निभावत असताना मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी केनी आपल्या शुभ हस्ते आपण आमचे उपस्थित मान्यवर चिंचपाडा गावचे माजी कर्णधार सुरेशजी किनी साहेब यांचा आपण मानसन्मान करायचा आहे. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन त्यांचं इथे सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय प्रकाशजी किनी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. आदरणीय सुरेशजी किनी साहेब यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रकाश केनी यांच्या शुभ हस्ते आदरणीय सुरेशजी केनी साहेब यांचा इथे सन्मान, मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केला जातोय. ओव्हर टू रोशन पाटील. थँक्यू संदीपन केनी, थँक्यू प्रवीण टेंबे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा आयोजित स्वर्गीय चंद्रकांत काशीनाथ केनी, स्वर्गीय सदानंद दामोदर पाटील स्मृतिचषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. खूप मोठ्या संख्येने तुम्हाला आज आमच्या क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता की क्रीडांगणाच्या अवतीभोवती प्रेक्षकांची आलोट गर्दी पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबरीनं आमच्या व्यासपीठावरती मात्र सन्मान्य पाहुणे देखील सामन्याचा आनंद घेत असताना प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं गेलं. आमच्या समवेत आमचे गुणलेखक मित्र हर्षद, त्याचबरोबर आमचे डीजे ऑपरेटर मॅडी यांचंही इथे कौतुक करावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेने 62 धावांचा पाठलाग आता घरच्या मैदानावरती देवांश इलेव्हन चिंचपाडा टीमला करायचा आहे. आणि एका बाजूने 62 धावा या ठिकाणी मोक्ष प्रिन्सी इलेव्हन सद्गुरू सिमेंट्स पारगाव टीमला मात्र या धावा रोखायच्या. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील या मॅचसाठी. जवळजवळ 12.40 हा आस्किंग रन रेट असेल पर ओव्हरमध्ये देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. मैदानाची आउटफील्ड जर पाहिली तर या धावा देखील कमी पडतील. परंतु इथे तुम्ही पाहताय ज्या टीमनं मात्र मागचा कालचा दिवस गाजवला, गोडच्या स्पर्धेमध्ये देखील घवघवीत यश संपादन केलं, बामण डोंगरी इथे जाऊन देखील सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय, तो संघ भरपूर इन्फॉर्म आहे, तो पारगाव. त्यामुळे हा बॅटल तुम्हाला एक भरपूर मोठा पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये मात्र युद्ध आता मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये क्रीडांगण आहे, खऱ्या अर्थानं कालभैरव मैदान अतिशय प्रसिद्ध असलेलं मैदान आहे. अगदी एअरपोर्ट ज्या ठिकाणी बनत आहे आणि एका बाजूने टोलेजंग इमारती पनवेल शहर, एका बाजूने आपला ग्रामीण भागाच्या मधोमध असलेलं हे मैदान. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला सिग्नल दिलाय पंचांनी, गेम इज ऑन. केतन मेहरचा पहिलाच बॉल. ज्या खेळाडूच्या नावावरती जास्तीत जास्त अर्धशतक आहेत ती खऱ्या अर्थानं चिंचपाडा टीमची रन मशीन रोशन पाटीलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय हा दर्जेदार षटकार. बॉल आक्रमण चौकार षटकार तर सगळेच मारतात, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलपासून सुरुवात धुवाधार फलंदाजी करणारा वीरेंद्र सेहवाग होऊन गेला. आता त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मात्र आता चिंचपाडा संघाचा हा रोशन पाटील. बघा एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता कुणाल तारेकरला घेतलं गेलं कारण फुलर लेनचा बॉल होता, रूम क्रिएट केली, त्यानंतर मात्र इनसाइड आउटचा एक चांगला फटका तुम्ही पाहिला असेल रोशन पाटील या खेळाडूच्या बॅटमधून. आज चिंचपाडा वाशी मात्र मोठ्या संख्येने या सामन्याचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या अवतीभोवती मी विनंती करेन जे चिंचपाडा गावचे आमचे प्रतिष्ठित मान्यवर आहेत त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन स्थान व्हायचा. त्याचबरोबर पारगाव संघाचे देखील प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. कमबॅक करावं लागेल केतन मेहरला. राऊंड विकेट केतन तयार. यावेळेस बघा कमबॅक केलंय, चांगलं प्रत्युत्तर दिलं. हेच एका चांगल्या खेळाडूची ही ओळख आहे. चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केला. आमच्या डगआउटमध्ये आमच्या 12th मॅन भूषण पाटील जे एक चांगले लेग ब्रेक बॉलर आहेत. बघा गतीमध्ये बॉलला वळण देणारा गोलंदाज आणि त्याने देखील आपण जर पाहिलं RPLच्या स्टेजवर देखील स्वतःला सिद्ध केलं आणि आज पारगाव संघाचा तो प्रमुख गोलंदाज आहे, परंतु थोडासा तो इंज्युअर्ड झालाय त्यामुळे तो आमच्या समवेत इथे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. परंतु मैदानामध्ये रोशन पाटील थांबणार नाहीये, त्याच्या बॅटमधून तो अजून एक चांगला सणसणीत चौकार.
स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वप्रथम या स्पर्धे माध्यमातून पुन्हा एकदा मानाचा मुद्रा. इनसाइड आउट, अजून एक चांगला फटका डीपमध्ये कुणाल तारेकर आहेत, चांगली फिल्डिंग आणि त्यानंतर मात्र थ्रो. अति घाई संकटात नाही असं मी नेहमी म्हणतो आणि इथे मात्र घाई केली आणि त्यानंतर मात्र ब्रेक थ्रू हवा होता पारगाव टीमला आणि तो प्रमुख ब्रेक थ्रू मिळवून दिला या ठिकाणी कुणाल तारेकर या क्षेत्ररक्षकानं. फलंदाज बाद रोशन पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. गाडीला इन्व्हाइट केलं होतं कारण क्रिकेटचा खेळ असो किंवा तुमचं आयुष्य असो, प्रत्येक गोष्टीमध्ये टायमिंगला महत्त्व दिलं जातं. एकदा टायमिंग हुकला की मग सर्व काही तुमचं गणित चुकतात आणि इथे मात्र आमचे DJ मॅडी त्यांचं टायमिंग भरपूर चांगलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी आता इथे ती ऑडिओ क्लिप ऐकवली आपल्या सर्वांना. महाराष्ट्राचे कवी गायक एकनाथजी माळी यांचे संगीत तुम्ही इथे ऐकलं. राऊंड विकेट पुन्हा एकदा केतन तयार. यावेळेस राकेशसाठी बॉटमहॅनचा चांगला वापर केला आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी कुणाल तारेकर आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि अजून एक सिंगल मात्र मिळेल. रोशन मेहर यष्टांच्या मागे आहेत. अतिशय आक्रमक स्वभावाचा हा खेळाडू आहे. आपण पाहिलं कोपर नाईटच्या स्पर्धेमध्ये स्वप्नाती बाईक या खेळाडूनं पटकावली. काल आपण पाहिलं प्रफुल्ल मेहरला एक स्पोर्ट्स सायकल मिळाली गोटच्या मैदानावरती आणि त्याचबरोबरीने आपण चिंचपाडा संघाचा विचार केला. वाकडीच्या मैदानावरती दीपेश केणी म्हणजे भाईला बाईक मिळाली. वाकळणच्या स्पर्धेमध्ये अर्जुन परदेशी बाईकमॅन ठरला. आता एक स्वप्न राहिलं रोशन पाटील. तर इथे देखील ऑन साईडमध्ये हा फटका सजवला. खूप चांगला बॉल आणि तुम्ही पाहता प्रवीण मोकल त्या ठिकाणी आहे. डीपमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मात्र या बॉलवरती आली आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी देवांश इलेवन चिंचपाडा संघाला. या एका धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 13 धावा. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमचे 12th मॅन भूषण पाटील. थोडेसे ते त्यांची तब्येत प्रकृती ठीक नाही आहे, ते म्हणून आमच्या समवेत आहेत. आणि एका बाजूने आमचे 12th मॅन अक्षय हे देखील आमच्या समवेत आहेत. आणि संपूर्ण तुम्हाला डगआउट देखील पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने इथे सर्व आमचे आणि आमचे प्राप्ती लाईव्हचे सुजय यांचे चिरंजीव हे देखील इथे सामन्याचा आनंद घेत आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि 62 धावांचा पाठलाग करायचा. प्रति षटक आस्किंग रन रेट होता खऱ्या अर्थानं. या ठिकाणी तुम्ही पाहताय 62 धावा करायच्या 12.20 आणि पहिल्या षटकामध्ये या 13 धावा आल्या. तर खरं तर तुम्ही पाहताय आता सरासरी राखले पहिल्या षटकामध्ये, परंतु एखादा जर का इकॉनॉमिकल षटक फेकलं पारगाव टीमनं तर प्रेशर वाढेल चिंचपाडा संघावरती. परंतु ही जोडी जर का जास्त काळ मैदानात उभी राहिली तर हा सामना सोपा होईल चिंचपाडा संघासाठी. बामण डोंगरीच्या स्पर्धेमध्ये 2 धाबांना अर्धशतक हुकलं अर्जुनचं. आता या स्पर्धेमध्ये देखील वेगळी छाप सोडेल का? प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अर्जुनसाठी बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये, भरपूर उंच गेलाय, अंतर देखील कापलंय. प्रवीण मोकल प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये बॉल गेलाय सीमा पार. 6 धावेसाठी षटकार. विशेष राहिलंय त्यांचं पण स्वागत करूया. खूप चांगलं संगीत तुम्ही त्यांच्या माध्यमातून ऐकताय. प्रफुल्लवती पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण केलंय. अर्जुननं कमबॅक करावं लागेल. अजून एक चांगला फटका लॉफ्ट केला होता पण तिथे एलिव्हेशन नव्हतं. चांगलं प्रत्युत्तर, झेल पकडलाय कुणाल तारेकर. या मॅच मध्ये आता मात्र भरपूर बिझी झालाय फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये कुणाल तारेकर. हा झेल पकडला तदनंतर मात्र हा दुसरा धक्का बसतोय. या ठिकाणी 19 या धावसंख्येवरती देवांश इलेवन चिंचपाडा टीमला अर्जुन बाद होतोय. मंचावरती आमचे उपस्थित मान्यवर चिंचपाडाचे माजी कर्णधार
आदरणीय सुरेशजी किनी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप मोठी आर्थिक मदत तब्बल 5,000ची देणगी या स्पर्धेसाठी लाभली. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच मान्यवरांचे आभार. तर प्रफुल्लचा हा बॉल बॉटम हँडचा चांगला वापर आणि राकेशच्या बॅटमधून होतो, मात्र आता हा आक्रमक षटकार. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर असं नेहमी म्हणतो आणि राकेश एक अतिशय गुणवान खेळाडू आहे. इथे शफल झाले आणि त्यानंतर मात्र लेग स्टिकच्या बाहेर बघा थ्रो कुठे केलाय. थ्रो केला होता ओव्हर थ्रो. प्रथमेशनं मात्र हा थ्रो केला. निकनेम आम्हाला माहिती आहे परंतु ओरिजिनल नाव नव्हतं माहिती. प्रथमेशनं हा थ्रो केला. तर येस लेग बाईसच्या स्वरूपात ही धाव आली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आणि टोटल तुम्ही पाहता या ठिकाणी एक सिंगलने मात्र धावसंख्या पुढे गेली आहे. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगल्या पद्धतीने आता टार्गेटकडे वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय देवांश 11 चिंचपाडा संघ. प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा बॉल होता. विजय या ठिकाणी फिरले भरपूर आणि त्यानंतर मात्र हा वाईट बॉल घोषित केला. बघा जीवन गावण वन ऑफ द लेजंड ज्याने खूप मोठं योगदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी बागीलवाडा संघासाठी दिलं आणि एका बाजूनं स्पेअरलेग पंच उत्कृष्ट यष्टीरक्षक आणि बेलोली संघाचे एक अनुभवी खेळाडू द्वारकानाथ चोरगे, त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण दीपकजी पाटील पाली हे देखील पंचाच्या भूमिकेमध्ये कट केल्या बॉलला ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि इथे मात्र गतीचा वापर केला. फक्त दिशा दिली आहे. त्यानंतर मात्र विजयच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावा राकेश धावफलकावरती आहेत. अजून 31 धावा करायच्यात आणि प्रफुल्ल पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. यावेळी टॅपिंग क्रिकेट पण पंचांनी हा योग्य निर्णय दिला. बघा कारण रोशनच्या पॅडला बॉल आदळला आणि तो नंतर डायरेक्ट एस्टामध्ये आदळला. कारण तुम्ही पाहता विजय आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये उभा होता त्यामुळे फलंदाज सुरक्षित असेल. तुम्ही पाहता स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने हा बॉल लँड झाला परफेक्ट यॉर्कर. रोशनच्या पायाला बॉल आदलून मात्र डायरेक्ट एस्टरमध्ये आदळला. त्यामुळे मात्र पंचांनी या ठिकाणी फलंदाजाला सेफ घोषित केलं. 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता 15.50 धावगतीनं मात्र 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता येणाऱ्या चेंडू असेल 18 आणि धावा करायच्यात 31. भूषण पाटील ची मात्र आता गरज आहे परंतु तो डगआउटमध्ये आहे. एक चांगला गोलंदाज आहे त्या टीमचा आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र आता 3रं षटक हाताळण्यासाठी आता बॉलर तयार होईल. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये कदाचित केतन मेहरला पाचारण केलं जाईल. चांगला अनुभवी खेळाडू आहे. बामण डोंगरी स्पर्धेमध्ये टॉप 4मध्ये हा संघ पोहोचला आहे आणि केतन खूप चांगली त्या ठिकाणी बॅटिंग केली बॉलिंग देखील केली आहे. तर त्यालाही शुभेच्छा असेल. 18 बॉल 31 धावा. या धावा रोखण्यासाठी तुम्हाला आता जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकावे लागतील. जगदंब वाकळण संघ आपण कुठेही जाऊ नका कारण आम्ही पुढची लढत लगेच खेळणार आहोत. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना विनर विपक्ष या जगदंब वाकळण असा सामना असेल पुढचा. दुसऱ्या फेरीमधला पहिला. केतन मेहर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. राऊंड विकेट केतन तयार. समोर तुम्ही पाहता राकेशला भरपूर आक्रमक असा खेळाडू चिंचपाडा संघाचा. गती परिवर्तन वेट अँड वॉच. त्यानंतर मात्र पुल केलाय बॉलला सक्सेसफुल. मिड विकेटच्या वरून मात्र बॉलला फेकून दिलाय. हा येतोय षटकार. राकेश तुम्ही पाहताय रेग्युलर क्रिकेट जर का खेळला असता तर एक स्टार खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली असती. भरपूर गुणवत्ता आणि क्लास त्या खेळाडूकडे आहे. अजून एक चांगला फटका त्याने दर्शवला आहे. बॉटम हँड त्याच्याकडे इतकी पॉवर आहे. मनगडी ताकद एवढी चांगली आहे. त्याच्याकडे टायमिंग देखील सुंदर आहे आणि त्यानंतर मात्र आता अजून एक चौकार आलाय. पूर्णपणे हावी झालाय या मॅचमध्ये देवांश 11 चिंचपाडा संघ. 16 चेंडू आणि आता 21 धावांची गरज. लगातार 2 मोठे फटके. पूर्णपणे हावी झाला राकेश. शपथ झाले पुन्हा एकदा. टॅपिंग क्रिकेट फक्त दिशा दिली आहे. अजून एक चांगला फटका. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतो मैदानाच्या आतमध्ये राकेश भोईर हा खेळाडू आक्रमक झाला. चौकार मिळतोय देवांश 11 चिंचपाडा संघात.
15 चेंडू आणि आता 17 धावांची गरज. 15 बॉल आणि 17 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. केतनचा हा बॉल अजून एक चांगला लाजवाब टायमिंग. या मैदानाच्या आतमध्ये आता जणू काही हायलाइट चालू झाले. एवढी चांगली आक्रमक बॅटिंग, लगातार 3 चौकार 1 षटकार. सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे शिरकाव केलाय देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाने. चेंडू आहे आता 13 धावांची गरज. 14 बॉल 13 धावा. इथे देखील फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळले. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कुणाल. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली कुणालकडून. एक सिंगल पुन्हा एकदा ऍड होईल. येणारे आता बॉल असतील 13 आणि धावा करायच्या त्या म्हणजे 50 धावा. अर्धशतक पूर्ण झाले म्हणजे 12 धावा करायच्या अजूनही 13 चेंडू मध्ये बॅटिंग करत असताना देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला घरच्या मैदानावर हा संघ खेळतोय. विजय स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा ब्लॉक बॉल परफेक्ट यॉर्कर. त्यानंतर मात्र हा निर्धाव चेंडू. 3 षटकं इथे संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहता देवांश इलेव्हन चिंचपाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 2 गडी बाद 50 धावा. म्हणजे येणारे बॉल असतील 12 आणि 12 धावांची गरज असेल देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाला. ज्यांच्या नावानं ज्या टी शर्ट पुरस्कृत केल्या त्या कालीबाई एकनाथ मुंडकर, त्यांचे नातू एमएजी मुंडकर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती तुमचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर 12 बॉल आणि 12 धावांची गरज. आमचे ड्रिंक्स बॉय संदीपन प्रकाश बाय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रचंड मेहनत करणारे आमचे प्रकाश भाई. आणि इथे आम्हाला एक बघा मोबाईल भेटलेला आहे सॅमसंग कंपनीचा आहे. कोणाचा आहे त्यांनी आपली ओळख पटवून घेऊन जा प्लीज. तर आमचे कोपरगावचे अमर पवार गोविंदा पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती आपण यावं व्यासपीठावरती. काल कोपर संघ देखील खेळला आणि 1 तारखेपासून त्यांच्या गावामध्ये देखील खूप मोठी स्पर्धा आहे. अमर पवार आणि गोविंदा पाटील त्यांचे सहकारी आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. तर 12 बॉल आणि 12 धावांची गरज. नावड्याच्या मैदानावरती आपण पाहिला खऱ्या अर्थानं मोरबी संघानं 12 चेंडूमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या. कानपोली संघाला 12 बॉलमध्ये 6 धावा करून दिल्या नव्हत्या. आणि या मॅच मध्ये तर 12 चेंडूमध्ये 12 धावा रोखायच्या. इथे परिस्थिती वेगळी आहे, मैदान वेगळं आहे, स्पर्धा वेगळी आहे, संघ वेगळे आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आतिश म्हात्रे गोलंदाजी मार्कमध्ये आलाय. भरपूर निर्णायक षटक हाताळणारा हा खेळाडू. समोर मात्र तुम्ही पाहता राकेश भोईर आक्रमक झाला. भरपूर चांगली बॅटिंग राकेशनं आतापर्यंत जर आपण पाहिलं आपल्या टीमला 27 धावांचं योगदान दिलंय. 8 चेंडूमध्ये 26 धावा केल्यात. माफी असावी. कट केल्या बॉलला अजून एक चांगला फटका क्लास. तुम्ही पाहताय पुन्हा एकदा राकेशचा. इथे बॉल चाललाय सरळ सीमा पार. 4 धाब्यासाठी चौकार. धावा 11 चेंडू आणि आता 8 धावा. सामना भरपूर सोपा केला राकेश या खेळाडूनं. वैयक्तिक 30 धावांचं योगदान आपल्या टीमला. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न शॉर्टच्या कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली झाली आहे. तदनंतर मात्र आलिया सिंगल. आता 10 चेंडू आणि 7 धावांची गरज. 10 बॉल आणि आता 7 धावा. आता संपूर्णपणे पारगाव संघाला बामणडोंगरीच्या स्पर्धेवरती लक्ष केंद्रित करावं लागेल कारण तिथे सुपर 4ला गेलेत आणि हा सामना त्यांना जिंकायचा आहे. इथे देखील हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह केला सेन्सिबल क्रिकेट विजयकडून कारण धावा कमी आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा. राकेश खूप वेगाने निघून गेलाय. नॉनस्ट्राइक एंडकडे आणि सहजगत्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 7 धावा या पहिल्या 3 चेंडूवरती मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या चिंचपाडा संघाला. आता समीकरण जर तुम्ही पाहिलं फक्त 5 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये. 9 बॉल आणि 5 धावा. जगदंब वाकण टीमचा कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठावरती या. आम्ही टॉस करणार आहोत पुढच्या लढतीचा. वाकण संघाच्या संघाला काय विनंती आहे
आपण टॉससाठी यायचं आहे. हलक्या हातानं फक्त खेळायचा होता, टर्न करायचा होता, परंतु टॉपेज लागली. त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आतिश मात्रेनं पकडला. जे कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद होतोय विजय भोईर. पाच धाबा, 8 चेंडू आणि आतमध्ये गेलाय. संपूर्णपणे नजरा खेळल्यात या ठिकाणी राकेश भोईरच्या इनिंगवरती. 10 बॉलमध्ये आणि आतापर्यंत 32 धावसंख्येचा विचार केला. धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल 59 धावा. आता येणारे बॉल असतील 6 आणि 3 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो पारगाव संघ. अशक्यला शक्य करावं लागेल. 6 बॉलमध्ये आता 3 धावांची गरज. वाकण संघाचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. या ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. तीन धाबा, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच मध्ये विजयासाठी मेडन षटक फेकावं लागेल. भरपूर चांगला प्रेशर क्रिएट करावं लागेल. खूप सामने आम्ही पाहिले अनेक वेळा असे होताना. आणि या मॅच मध्ये आता 3 धाबा. गोरसई विपक्ष वडवली बी संघ ज्या चेंज द गेम वडवली. विशालनं मात्र खऱ्या अर्थानं 3 धाबा करून दिल्या नव्हत्या. गोरसई संघाला ही ताकद आहे सध्याच्या गोलंदाजी. आता ही ताकद प्रवीण मोकलमध्ये पाहायला मिळेल का? कारण संघासाठी विजय महत्त्वाचा. परंतु दुसऱ्या बाजूनं जो भरपूर आक्रमक झाला खेळाडू बघा. प्रेशर आहे राकेशवरती. कधी कधी कमी धाबा असताना दबाव येतो फलंदाजांमध्ये. आणि जेव्हा एक जास्त धाबा असतो तेव्हा माइंडसेट फ्री माइंडमध्ये खेळतो फलंदाज. तर 5 बॉल 3 धाबा. प्रवीण मोकल तयार. आगीवेगळी ॲक्शन त्याच्यावरती रिॲक्शन. हा विजयी फटका मात्र येतो राकेशच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर प्रिन्सी मोक संघ पारगाव संघानं सहभाग घेतला. तुमचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या आयोजकांकडून. आणि तुम्हाला बामण डोंगरीच्या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर वेल प्लेड. घरच्या मैदानी चांगला खेळ केला चिंचपाडा संघानं आणि शुभेच्छा असेल चिंचपाडा संघाला. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं शेवटपर्यंत संघर्ष केला आणि बऱ्याच दिवसानंतर एक मोठी इनिंग पाहायला मिळाली राकेशकडून. 14 चेंडूमध्ये 37 धावा केल्या आणि राकेश ठरला या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. वाकण टीमचे